ओके, कालच्या लेक्चरला आपण हा टॉपिक पाहिला आहे पहा, कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. बरोबर आहे. तर कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टरमध्ये आपण शिकलो आहे एक सिम्पल कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये वापरली आहे की एका टर्मिनलला आपण काय करतो, इनपुट प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे ना. एका टर्मिनलला काय देतो आपण, इनपुट देतो आणि दुसऱ्या टर्मिनलमधून काय घेतो, इथं आउटपुट घेतो. बरोबर आहे. पण ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल्स आहे, 3 टर्मिनल आहे. मग एक टर्मिनल इथं काय राहतं, रिमेन राहतं. रिमेन लक्षात आलं का. मग ते रिमेन राहणारं जे टर्मिनल आहे ते इनपुटमध्ये आणि आउटपुटमध्ये आपण काय करणार आहे, कॉमन घेणार आहे. काय घेणार आहे, कॉमन घेणार आहे. बरोबर. त्यालाच काय म्हटलं आपण, कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. काय म्हटलंय, कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण काल पाहिला होता, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. पहिला जो टाईप आहे तो कोणता आहे तुमचा, कॉमन बेस. आता याचा अर्थ असा होतो की बेस जो आहे तो काय करायचा आहे, आपल्याला कॉमन घ्यायचा आहे. कशामध्ये, इनपुट आणि आउटपुटमध्ये. बरोबर आहे. तर एक सिम्पल डायग्राम आपण कालच्या लेक्चरला पण काढलेली होती, ती डायग्राम मी आत्ता पण दाखवतोय तुम्हाला. बघा, लक्ष द्या. बघा, आता ज्या अर्थी ॲरो मी इथं दाखवला त्या अर्थी हे टर्मिनल कोणतं झालं, इमिटर झालं. बरोबर. इमिटरच्या अपोजिट काय असेल तुमचं, कलेक्टर असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर इथं लक्ष द्या नीट. इथं जर समजा तुम्ही पाहिलं तर इथं आपण एक रेजिस्टर वापरणार आहे. लक्षात आलं. ह्या रेजिस्टरला आपण नाव देणार आहे कोणता, आर ई. आर म्हणजे रेजिस्टर आणि इमिटरचा रेजिस्टर आहे म्हणून त्याला ते नाव दिले आपण. आणि त्यानंतर इथं जो काही रेजिस्टर आहे तो कोणता असणार आहे तुमचा, त्याला काय नाव देणार मग तुम्ही, आर सी नाव देणार. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं हे कालच्या लेक्चरला, जर कळालं नसेल तर व्हिडिओ बघा तो परत एकदा. ठीक आहे. इथं बॅटरी आपण अप्लाय करतोय. पोलॅरिटी असं काही फिक्स नाही आहे कोणती द्यायची, मायनस प्लस मायनस प्लस. बरोबर आहे. जर समजा हा ब्लॉक तुम्ही पाहिला तर ही लेफ्ट साईड झाली. बरोबर ना. मग ही लेफ्ट साईड कोणती झाली तुमची, इनपुट साईड झाली. बरोबर. आणि ही कोणती साईड झाली मग, आउटपुट साईड झाली. मग इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणतं टर्मिनल कॉमन आहे, हे बेस टर्मिनल कॉमन आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. बरोबर आहे. आता ह्या कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये नावं आपण देणार आहे. बरोबर. तर इथं जे व्होल्टेज आपण अप्लाय करणार ते व्हीच असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. व्होल्टेज म्हणजे काय, व्ही. बरोबर. पण इथं व्होल्टेज जे आहे ते कोणत्या 2 टर्मिनलमध्ये अप्लाय करतोय आपण, इमिटर आणि बेस. म्हणून याला काय नाव दिलं आपण, व्ही ई बी. याला काय नाव देतो आपण, व्ही ई बी नाव देतो. बरोबर. त्यानंतर इथं जर समजा तुम्ही पाहिलं तर इथं जे व्होल्टेज आहे ते कोणतं व्होल्टेज आहे तुमचं, कोणत्या 2 टर्मिनलमध्ये, बी आणि सी मध्ये. बरोबर. मग व्ही बी आणि काय इथं सी आहे. बरोबर आहे. तर हे व्होल्टेज झालं तुमचं. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये जो पाहायचं आहे आपल्याला, इथून हे तुमचं इनपुट टर्मिनल. आता याच्यामध्ये जर समजा तुम्ही नीट बघितलं, बेस काय इथं कॉमन आहे, कशामध्ये, इनपुट आणि आउटपुटमध्ये. आता ही साईड आउटपुट आहे आपण सांगितलं, म्हणजे आउटपुट टर्मिनल कोणतं झालं, इथं कलेक्टर झालं. त्याच्यानंतर इनपुट टर्मिनल कोणतं झालं, इमिटर झालं. मग याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे त्याचे नावं आपण देऊ. इथं काय लिहिलं आपण, आय ई लिहिलं आणि त्यानंतर इथं काय लिहिलं आपण, आय सी लिहिलं. बरोबर. म्हणजे करंटचे नावं जे दिले. मग आता लक्षात घ्या, इनपुट रेजिस्टर कोणतं इथं, आर ई. आउटपुट रेजिस्टर कोणतं झालं इथं, आर सी झाला. इनपुट करंट कोणतं झालं इथं, आय ई. आउटपुट करंट कोणतं झालं इथं, आय सी झाला. त्यानंतर इनपुट व्होल्टेज कोणतं झालं इथं, व्ही ई बी. बरोबर. आणि आउटपुट व्होल्टेज कोणतं झालं इथं, व्ही बी सी. हे सगळं तुम्हाला डायग्रामवरून कळणार आहे. मग याचे काय, आता डिफरंट पॅरामीटर्स आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. काय, डिफरंट पॅरामीटर. मग डिफरंट पॅरामीटरमध्ये पहिला जो पार्ट आहे तो कोणता आहे तुमचा, इनपुट रेजिस्टन्स. इनपुट रेजिस्टन्स कोणता आहे, इनपुट रेजिस्टन्स. आता इनपुट रेजिस्टन्स समजून घेण्यासाठी लक्ष द्या एक मिनिट. सगळ्यात अगोदर आता मी थोडंसं इकडे ह्या बाजूला दाखवतोय. बघा, फॉर्म्युला एक दाखवतोय. ठीक आहे. हा फॉर्म्युला म्हणजे काय तुमचा, आपल्याला एक ओम्स लॉ माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. बरोबर आहे ना.
बरोबर आहे की नाही. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर हा एक फॉर्म्युला आहे. याच्यावरून आपण काय कन्सिडर म्हणजे आर इज इक्वल टू काय लिहू शकतो सांगा बरं. तर आर इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, व्ही अपॉन आय. काय लिहू शकतो आपण, व्ही अपॉन आय. म्हणजे काय, रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येईल तुमचं, व्होल्टेज डिवायडेड बाय काय, करंट. मग एकदम सोपा फॉर्म्युला इथं लक्षात घ्या. इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय, तर इट इज द रेशो ऑफ काय, चेंज इन म्हणजे काय तुमचं, चेंज इन इनपुट व्होल्टेज टू द चेंज इन इनपुट करंट. बरोबर. पण इथं आणखीन एक पॅरामीटर लक्षात ठेवायचं आहे. काय तो, तर आउटपुट व्होल्टेज केप्ट कॉन्स्टंट. काय करायचं आहे, आउटपुट व्होल्टेज जे आहे ते काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. बघा, इनपुट रेजिस्टन्स म्हणजे, आता रेजिस्टन्स म्हणजे आपण शिकलो व्होल्टेज डिवायडेड बाय काय, करंट. बरोबर आहे की नाही. मग इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय झालं तुमचं, इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट करंट. बरोबर. त्यानंतर दुसरी डेफिनेशन जर समजा आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर दुसरी डेफिनेशन काय तुमची, आउटपुट रेजिस्टन्स. कोणती आहे, आउटपुट रेजिस्टन्स. आता इथं जर समजा ही डेफिनेशन तुम्ही पाहिली तर इथं काय दिले आपण, चेंज इन इनपुट व्होल्टेज टू द चेंज इन इनपुट करंट. म्हणजेच काय झालं, व्ही अपॉन आय. पण इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची, आउटपुट व्होल्टेज काय ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. बरोबर. तसंच आउटपुट रेजिस्टन्समध्ये इथं काय फॉर्म्युला येईल तुमचा, चेंज इन आउटपुट व्होल्टेज. इथं जे इनपुट आले त्याच्याऐवजी फक्त इथं काय येणार आहे, आउटपुट येणार आहे, डिवाइड बाय चेंज इन आउटपुट करंट. लक्षात आलं का, काय, चेंज इन आउटपुट करंट. त्यानंतर इथं जर समजा तुम्ही पाहिलं तर इथं आउटपुट व्होल्टेज काय होतं तुमचं, कॉन्स्टंट आहे. आता काय करणार आपण, इनपुट करंट जो आहे तो काय करणार आहे आपण इथं, कॉन्स्टंट ठेवणार आहे. काय करणार आहे, इनपुट करंट केप्ट कॉन्स्टंट. ठीक आहे. हे झालं तुमचं इनपुट रेजिस्टन्स आणि काय, आउटपुट रेजिस्टन्स. त्याच्यानंतर जी तिसरी डेफिनेशन आहे तुमची, लक्ष द्या एक मिनिट इकडं. तिसरी डेफिनेशन जी आहे त्या तिसऱ्या डेफिनेशनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, एक मिनिट. बघा, तिसरी जी डेफिनेशन आहे, तिसऱ्या डेफिनेशनमध्ये आपण काय करतोय, आता दुसरा एक पार्ट इथं काय करतोय, स्टडी करतोय. तो पार्ट कोणता आहे तुमचा, गेन स्टडी करणार आहे आपण. काय स्टडी करणार आहे, गेन. तर गेन याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. गेन म्हणजे काय तुमचं, एक सिंपल फॉर्म्युला जर पाहिलं तर आउटपुट डिवायडेड बाय काय, इनपुट. गेन म्हणजे काय तुमचं, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. मग याच्यामध्येच जर समजा हा जो काही गेन इथं आपण दिलाय त्यालाच जर समजा आपण असं म्हटलं व्होल्टेज गेन, काय म्हटलं, व्होल्टेज गेन. तर हा फॉर्म्युला काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. काय, आउटपुट व्होल्टेज गेन म्हणजे काय झालं मग, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. परत एकदा सांगतो पहा, गेन म्हणजे काय, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. गेन म्हणजे काय, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. बरोबर. मग व्होल्टेज गेन म्हणजे काय झालं, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. काय आलं, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. बरोबर. त्यानंतर लक्ष द्या, जर समजा व्होल्टेज गेनच्या ऐवजी आता आपण काय म्हटलं, करंट गेन म्हटलं. काय म्हटलं, करंट गेन. मग करंट गेन म्हणजे काय होईल, मग इथं आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. काय असेल तुमचं, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. कळाले का, ठीक आहे. परत एकदा सांगतोय पहा, लक्ष द्या. रेजिस्टन्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय तुमचं, व्ही अपॉन आय.
इथं काय चेंज केलं आहे फक्त आपण इनपुट रेजिस्टन्स. म्हणून याच्यामध्ये काय होईल, इथं व्होल्टेज डिवायडेड बाय काय, इथं करंट. मग जर समजा इनपुट रेजिस्टन्स असेल तर काय म्हणणार आपण, इथं इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय काय, इनपुट करंट. इथं लक्ष द्या, इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय काय, इनपुट करंट. लक्षात ठेवताना फक्त काय करायचं, इथं आउटपुट व्होल्टेज केप्ट कॉन्स्टंट. इथं आउटपुट व्होल्टेज काय ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं, बरोबर. त्याच्यानंतर आउटपुट रेजिस्टन्स. आउटपुट रेजिस्टन्स म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार काय, आता V/I तर आहेच, पण इथं काय येईल तुमचं आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट करंट. बघा इथं दिलंय आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट करंट, पण काय कॉन्स्टंट ठेवतोय आपण, इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवतोय, बरोबर. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आपण काय पाहिली, गेन. मग गेन म्हणजे काय तुमचं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. पण जर समजा हे गेन आपल्याला व्होल्टेज गेनसाठी लिहायचं असेल, कशासाठी, व्होल्टेज गेन, तर इथं काय होईल, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. हे बघा आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज, बरोबर. तसंच जर समजा करंट गेन लिहिलं तर करंट गेन म्हणजे काय झालं, मग आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. बघा आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, करंट आहे म्हणून आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. लक्षात आलं का. या जनरल डेफिनेशन आहेत, लक्षात घ्या. ह्या काय तुमच्या सगळ्या जनरल डेफिनेशन्स, काय जनरल डेफिनेशन, बरोबर ना. आता जर समजा ह्या डेफिनेशन ज्या आहेत ह्या जर समजा आपल्याला काय करायच्या असतील, बघा लक्ष द्या, ह्या डेफिनेशनमध्ये जर समजा याचे फॉर्म्युले जर समजा आपल्याला पुट करायचे असतील तर एकदम सोपे. पहा आता लक्ष द्या, इनपुट रेजिस्टन्सला काय सांगितलं आपण, चेंज इन इनपुट व्होल्टेज. ही डायग्राम जर पाहिली तर आपण सुरुवातीला सांगितलं ही साईड इनपुट आहे, ही साईड कोणती तुमची आउटपुट आहे, बरोबर आहे का नाही. मग हा झाला इनपुट व्होल्टेज, हे झालं इनपुट करंट, हा झाला इनपुट रेजिस्टन्स, बरोबर आहे का नाही. हे झालं इनपुट टर्मिनल, हे झालं आउटपुट टर्मिनल, हा झालं. आता ठीक आहे, एक एक पॅरामीटर आपण काय करू याच्यामध्ये स्टडी करू, ठीक आहे. इथं लक्ष द्या डायग्रामकडे. सगळ्यात पहिलं बघा कॉमन टर्मिनल, ठीक आहे. आता बघा इथं काय आहे, कोणतं आहे, कॉमन बेस. इथं पण तुमच्या लक्षात येते इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणतं टर्मिनल कॉमन आहे, बेस टर्मिनल. म्हणजे कॉमन टर्मिनल कोणतं झालं, इथं बेस झालं, कळालं. आता ही डायग्राम बघा, ही डायग्राम बघितल्यानंतर तुमची एक गोष्ट लक्षात येणार आहे, इनपुट टर्मिनल कोणतं याच्यामध्ये, आता इनपुट ह्या तर आपण अप्लाय करतोय, बरोबर आहे का नाही. बेस जर समजा तुमचं कॉमन असेल तर इनपुट टर्मिनल कोणतं झालं तुमचं, इमिटर झालं, बरोबर. मग इथं घ्या इनपुट टर्मिनल, इनपुट टर्मिनल कोणतं झालं मग तुमचं, इथं इमिटर. बघा आता तीन टर्मिनलपैकी एक कॉमन असणार आहे, एक इनपुट टर्मिनल असणार आहे आणि एक आउटपुट टर्मिनल असणार आहे. आता तुम्ही इनपुट टर्मिनल लिहिलं, कॉमन टर्मिनल लिहिलं, आता काय येईल तुमचं आउटपुट टर्मिनल, बरोबर. मग आउटपुट टर्मिनल इथं कोणतं आहे तुमचं, कलेक्टर, कोणतं आहे, कलेक्टर. आता एकदम सोपी गोष्ट याच्यामध्ये करायची आहे, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येणार ती डायग्रामवरून. बघा आता ही डायग्राम आपण बघितली, ठीक आहे. याच्यात इनपुट टर्मिनल इमिटर झालं, आउटपुट टर्मिनल कोणतं झालं, कलेक्टर झालं, आणि कॉमन टर्मिनल कोणतं झालं, इथं बेस झालं. हे आपण इथं लिहिलं, बरोबर. आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं इनपुट करंट ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन, कोणता, इनपुट करंट. आता ही साईड इनपुट आहे म्हटल्यावर हाच तुमचा काय झाला, इनपुट करंट झाला. म्हणजे इथं इनपुट करंट काय येईल तुमचा, IE, बरोबर. त्याच्यानंतर इथं जर समजा तुम्ही पाहिलं आउटपुट करंट, कोणता, आउटपुट करंट. मग आउटपुट करंट इथं कोणता होईल, आता इथं कोणता होईल आउटपुट करंट, तर IC, बरोबर. त्याच्यानंतर इथं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. त्याच्यानंतर समजा मी असं म्हटलं इनपुट व्होल्टेज, इनपुट साईड कोणती ही ऑलरेडी आपण पाहिली, तर इनपुट साईड इनपुट व्होल्टेज कोणते, VEB. इनपुट व्होल्टेज काय झालं, VEB. त्याच्यानंतर आउटपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज काय, आउटपुट व्होल्टेज इथं VBC, काय झालं, VBC. आता हे सगळे पॅरामीटर आपण काय केले, इथं लिहून घेतलेत. हे सगळे पॅरामीटर काय केलेत आपण इथं लिहून घेतलेले आहेत, बरोबर आहे. आता ह्या ज्या काही डेफिनेशन आहे याच्यावर कमीत कमी 6 मार्काचा क्वेश्चन कॉन्फिगरेशनवरील, लक्षात ठेवा. हे जर फक्त डायग्राम तुम्हाला व्यवस्थित कळाली, नावं व्यवस्थित देता आले तर कोणताही क्वेश्चन तुम्हाला इथं अटेम्प्ट करता येणार आहे, लक्षात घ्या. इनपुट रेजिस्टन्स समजा काय सांगितलं, चेंज इन इनपुट व्होल्टेज टू द चेंज इन इनपुट करंट. आता इथं लक्ष द्या,
इनपुट व्होल्टेज, ह्या डायग्राममध्ये इनपुट व्होल्टेज काय हे आपण इथं लिहिलं आहे किंवा ह्या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला कळणार आहे. कोणतं इथे इनपुट व्होल्टेज VEB आणि चेंज इन म्हणून काय लिहितो आपण डेल्टा लिहिणार. चेंज इन VEB डिवाइड बाय इथं काय लिहिलं आहे चेंज इन इनपुट करंट. ह्या डायग्राममध्ये इनपुट करंट कोणता आहे तर इनपुट टर्मिनल जे असेल त्याचा करंट जो येतो म्हणजे काय झालं बघा चेंज इन IE बरोबर. आणि इथं आपण असं लिहिणार आहे बघा इथं लिहिलंय मी काय सांगितलंय आउटपुट व्होल्टेज केप्ट कॉन्स्टंट. आउटपुट व्होल्टेज काय ठेवायचे कॉन्स्टंट. आउटपुट व्होल्टेज काय इथं VBC बरोबर ना. मग इथं लिहायचं VBC इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा झाला त्या इनपुट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. कशाचा कॉमन बेसचा. डायग्राम कळाली ना त्याच्यावरून तुम्ही सहज लिहू शकता. आता काय इथं आउटपुट रेजिस्टन्स आता काय कन्सिडर करायचं फक्त आता रेजिस्टन्स माहितीच आपल्याला व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. पण कोणतं व्होल्टेज तर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट करंट. मग चेंज इन ह्या फॉर्म्युल्यानुसार आउटपुट व्होल्टेज टू द चेंज इन आउटपुट करंट म्हणजे झाला तुमचा IC. पण काय इथं काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे बघा काय सांगितलं इनपुट करंट कॉन्स्टंट. मग इनपुट करंट ह्या डायग्राममध्ये कोणतं आहे IE. मग इथं लिहा IE इज इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर आहे. आता बघा गेन ठीक आहे. आता इथं काय लिहिलं आपण व्होल्टेज गेन लिहिलं. व्होल्टेज गेन म्हणजे काय आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. तसं आपण इथं लिहिलेलंच आहे पण आपण डायग्रामवरून बांधणार आहे. गेन म्हणजे काय आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. मग आउटपुट व्होल्टेज काय इथं VEB इज इक्वल टू VEB डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज सॉरी आउटपुट व्होल्टेज काय तुमचं VBC. आउटपुट व्होल्टेज VBC बरोबर ना. VBC डिवायडेड बाय आउट इनपुट व्होल्टेज. मग इनपुट व्होल्टेज काय आहे VBE काय VBE. त्याच्यानंतर आता काय इथं करंट गेन. मग करंट गेन म्हणजे काय तर आउटपुट करंट डिवायडेड बाय काय इनपुट करंट बरोबर. मग आता लक्ष द्या आउटपुट करंट कोणता याच्यामध्ये आउटपुट करंट इथं तुम्ही डायग्राममध्ये पहा आउटपुट करंट कोणता आहे तुमचा IC. कोणता आहे IC बरोबर. मग इथं येईल तुमचं IC डिवायडेड बाय इनपुट करंट. इनपुट करंट कोणता आहे इथं ह्या डायग्राममध्ये IE. म्हणजे इथं काय येईल IC डिवायडेड बाय IE. हा काय झाला तुमचा मग आता करंट गेन झाला. आणि करंट गेनला कॉमन बेसच्या करंट गेनला आपण काय म्हणतो एक विशिष्ट नाव दिलेलं आहे त्याला म्हटलं जातं ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. करंट गेनला ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर ऑब्लिक करंट गेन ऑफ कशाचा CB म्हणजे कॉमन बेस बरोबर. त्याला काय नाव दिलेलं आहे आपण अल्फा नाव दिलेलं आहे बरोबर. मग हा झाला तुमचा फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE. आता इकडे लक्ष द्या हा लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना याचा उपयोग होतो. इथं लक्ष द्या व्यवस्थित. अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE आपण पाहिले आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट म्हणजे करंट गेनचाच तो काय तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक सर्किटचं काय करायचं हे पॅरामीटरचे ते काय करायचे स्टडी करायचे. आता बघा याच्या अगोदरच्या लेक्चरला आता हा कॉमन बेस काढून दिलेला आहे मी तुम्हाला बरोबर आहे का नाही. आता मी तुम्हाला काय करणार आहे कॉमन इमिटरची डायग्राम काढून देतोय. कसली दुसरी सेकंड कशाची कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता इथं तुमच्या लगेच लक्षात येणार आहे कोणतं टर्मिनल कॉमन आहे इमिटर टर्मिनल. आता हे ओळखायचं कसं बेस कॉमन आहे ते कसं ओळखायचं इथं लक्ष द्या. VEB इथं काय आलंय B म्हणजे बेस. त्याच्यानंतर इथं काय VBC इथं काय आलंय तुमचं B म्हणजे बेस जो आहे तो कसा आहे तुमचा दोन्हीकडे आहे. म्हणजे इथं तुमच्या लगेच लक्षात येईल बेस जो आहे तो कसा इथं कॉमन आहे. आता मी फक्त डायग्राम काढून देणार आहे पहा लक्ष द्या. तुम्ही बाकीचे पॅरामीटर जे ते काय करायचे आहेत मला सांगायचे आहेत.
बघा आता याला मी ॲरो दाखवला तर हे टर्मिनल कोणतं झालं, इमिटर. सॉरी याला इथं ॲरो दाखवायचा नाही. परत एकदा काढतो मी डायग्राम, लक्ष द्या. इकडं काढतोय. आता बघा लेफ्ट साईड बॉक्सचं जे काही चित्र आपण काढलेलं होतं म्हणजे लेफ्ट साईड ही कधी पण काय असणार आहे, इनपुट असणार आहे. आणि राईट साईड काय असणार आहे, तुमचे आउटपुट. आता लेफ्ट साईडला हे टर्मिनल आहे म्हणजेच याचा अर्थ हे काय तुमचं नाव देऊ आपण बेस. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, इनपुट आणि ह्या आउटपुटमध्ये कोणतं टर्मिनल कॉमन ठेवायचं, इमिटर. म्हणजे ॲरो आपल्याला जो आहे तो कुठं द्यावा लागेल, इथं द्यावा लागेल. हे झालं तुमचं इमिटर. मग हे जर इमिटर झालं तर हे काय होईल तुमचं कलेक्टर टर्मिनल. मग काय करणार आहे आपण आता नेहमीप्रमाणे डायग्राम काय करणार, इथं ड्रॉ करणार. बरोबर. इथं तुमचं इमिटर टर्मिनल आहे. पोलॅरिटी तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता, मायनस प्लस किंवा मायनस प्लस. इथं नाव द्या आर. आता काय नाव येणार बघा, इमिटर काय इथं कॉमन आहे. बरोबर आहे का नाही. मग इथं इनपुट टर्मिनल कोणतं झालं आता, बेस. मग इथं येईल तुमचं आर बी. इथं काय झालं तुमचं आर सी, कारण हे काय तुमचं आउटपुट टर्मिनल. इथं जे व्होल्टेज येईल त्याचं नाव बघा काय येणार आहे, कोणत्या दोन टर्मिनलमध्ये व्होल्टेज आपण देतो, व्ही बी ई. इथं काय तुमचं बघा ई आणि सी. मग इथं काय व्ही सी ई. इथं जर पाहिलं इमिटर, इथं इमिटर. म्हणजे इथं काय झालं तुमचं कॉमन इमिटर झालं. बरोबर आहे. ही साईड कोणती आहे तुमची इनपुट साईड आहे, हे मी पहिलंच सांगितलं. ही साईड कोणती आहे, आउटपुट साईड आहे. आता इनपुट साईड ही असेल तर इथं इनपुट करंट कोणता झाला, तर इनपुट टर्मिनल कोणते, बेस. म्हणून करंट कोणतं झालं तुमचं आय बी. इथं आउटपुट करंट कोणतं झालं, इथं आय सी. बरोबर आहे. आता तुम्ही कोणते कोणते पॉईंट याच्यामध्ये ही डायग्राम आणि कॉमन कलेक्टरची डायग्राम याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट घ्यायचे तर बघा आता मी काय काय सांगतोय तुम्हाला. एवढे पॉईंट तुम्ही जे आहेत ते काय करायचे त्याच्यामध्ये बघायचे आणि हे फॉर्म्युले लिहायचे. बघा काय इनपुट टर्मिनल, काय इनपुट पहिलं काय लिहायचं, कॉमन टर्मिनल कोणते, कोणतं कॉमन टर्मिनल. त्याच्यानंतर इनपुट टर्मिनल कोणते, आउटपुट टर्मिनल कोणते, इनपुट करंट, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज. हे पॅरामीटर काय करायचे लिहून काढायचे. पण कशाचे लिहायचे तर ही डायग्राम मी तुम्हाला दाखवतोय कॉमन इमिटरची, ह्या डायग्रामवरून लिहायचे. व्हिडिओ ही डायग्राम आल्यानंतर पॉज करा आणि हे सगळे पॅरामीटर तिथं काय करायचे लिहायचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्या डेफिनेशननुसार त्याचे फॉर्म्युले लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि मला सेंड करायचं. इनपुट रेजिस्टन्स, आउटपुट रेजिस्टन्स किंवा मग तुमचं व्होल्टेज गेन असेल, करंट गेन असेल. बघा व्हिडिओमध्ये मी एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला शिकवतोय. जरी समजा लेक्चर अटेंड केलेलं नसेल तरी पण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळे पॉईंट जे आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे. मग आता ही डायग्राम मी तुम्हाला दिली आहे. आता हे कॉमन इमिटर आहे. कॉमन कलेक्टरला काय करणार फक्त आपण जो ॲरो जो आहे तो काय दाखवणार, इथं दाखवणार. म्हणजे हे झाले इमिटर आणि हे काय झालं तुमचं कलेक्टर. बरोबर. मग हे चेंजेस जे आहे ते करून घ्यायचे आणि परत हे सगळे पॅरामीटर लिहून या डेफिनेशन ज्या आहेत त्या काय करायच्या कंप्लीट करायच्या. कळालं का. ठीक आहे. आजच्या पुरतं जेवढंच लेक्चर आहे एवढंच टॉपिक आपण कव्हर करा.